दिलंय तुम्हाला. आता मेल्यावानी जगायचं का जिवंत होऊन जगायचं मराठ्यांनी ठरवायचं. कारण मेलेल्याचं दूध पेल्यासारखं जगून काहीच आलं. हो, मला तुम्ही दोष द्या. जर मी चुकीचं कोणावरती आरोप केला तर, खरं असून मी तुम्हाला जर पक्षालाच किंमत द्यायची असली तर तुमच्यासारखे मराठ्यात जन्मून काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. समोरचा व्यक्ती तुमचा मुर्दा पाडायचा म्हणतोय तरी जर तुम्ही पक्षालाच महत्व देणार असलात तर मराठ्या जातीत जन्मून तुम्हाला लाज वाटते तुम्ही मराठ्यांची आहेत म्हणायची. आपण सगळे साक्षीदार आहेत. आपण मुंबईला गेलो होतो. 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेबांना एकाही शब्दाने मी दुखवलं नाही. एकाही. जो देतो त्याला दिलंच म्हणलं पाहिजे. या संस्कारात वाढलेले आम्ही मराठी. 4 प्रमाणपत्र आपले रद्द न होणारे केले परवा 2-4 दिवसापूर्वी. मी जर म्हणलं असतो आमच्या मंत्र्यांनी रद्द केले तर म्हणले असते आरोप करतो. बावनकुळेंनी पत्र काढलंय मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणून. लाजा वाटल्या पाहिजेत मराठ्यांच्या नेत्याला. आम्ही मराठ्यांनी ज्या महायुतीच्या लोकांना मतदान केलं त्यातला एक मंत्री तुमच्याच लेकरा बाळाचं लेकी बाळीचं आरक्षण रद्द करायला लागला. एकही मराठ्यांचा नेता मराठ्याचा हाय का नाही अशी आता आम्हाला शंका यायला लागली. अरे तो जर जाहीरपणानं पत्र काढतोय म्हणतोय मी तुम्हाला. पत्र फोन लावणं ठीक आहे, माहित होत नाही कोणाचे कोणाला, कुणी फोन लावलाय का रद्द केलंय का काय केलंय माहित होत नाही. अहो तो माणूस जाहीर पत्र काढतोय. त्वरित रद्द करण्यात याव्यात, त्वरित कारवाई करावी. आणि शंड असल्यासारखे मराठीचे नेते मंत्री वागायला लागलेत. अरे तुमचे जात मरण रे हरामखोराओ, तुमचे जात मरण. जरा जातीसाठी जागा. ही जर जात तुमच्यापासून तुटली ना मराठीच्या नेत्यापासून, तुम्हाला ते मतदान करणारे नाहीयेत. हेच मराठी तुम्हाला मतदान करून आमदार खासदार मंत्री करणारे. तो असं का केलं? माझा साधा या पवित्र तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या नगरीतून देवेंद्र फडणवीसांना आव्हाने आणि त्याचबरोबर मराठ्यांच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना मराठ्यांच्या भाजपमधले आव्हान. तुम्ही खरंच जातवान मराठ्यांचं रक्त जर तुमच्या अंगात खेळत असलं ना, फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणा, बावनकुळेंनी केलेली चूक फडणवीस साहेब आपण सुधारू. एक शब्द जर फडणवीसांना बोललो तर माझा कांदा. काय चुकीची मागणी माहीत? माझ्या मराठ्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा माणसाचा बद्दल तुम्ही सगळे मिळून देवेंद्र फडणवीसांना सांगा, बावनकुळेंनी केलेली चूक अख्खे मराठे भाजपच्या अंगावरती यायला लागलेत बावनकुळ्यामुळं. आपण चूक सुधारू. मी बोलत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं, संजय शिरसाटनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करतो. सगळ्या शिवसेनेचे आमदार खासदार मंत्र्यांनी मराठ्याच्या एकनाथ शिंदे साहेबांना म्हणावं, जी चूक केली ना ती आपण दुरुस्त करू. मी नाही बोलत. 3 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी एका शब्दात दुखवलेलं नाही. आणि 1 वर्ष झालं फडणवीस साहेबांना कसला शब्द बोलत नाही. माझ्या मराठ्यांच्या घर जर जळणार असले, मोडणार असाल, मारणार असाल तर मी गप्प बसावं का? मला याचं उत्तर तुम्ही द्या. आणि मी जर गप्प बसतो तर महकुलचं मराठ्याचं रक्त आहे. का गप्प बसायचं? काहीतरी मिळावं म्हणून. आणि ज्यावेळेस ही प्रकार झाला, मीडिया ट्रायल बी यांनीच घेतल्या, सरकारनंच. मीडिया ट्रायल 2 दिवस त्याच्यावर तेच चालू.
मराठ्यांनी आंदोलन केलं, प्रमाणपत्र मिळाले, नोंदी निघाल्या, आता ते धोक्यात. तो आहे काय बोच्याचा धोक्यात देवय. सगळं बावनकुळ्याच करायला. बावनकुळ्याचा आपला समन नाही, आपला ते येड्याचा होता समन, येड ते गप झाला आता येवल्याच, काहीच बोलत नाही. ते म्हणतो ते जरा गे पाटील नको, काहीच नको, आपल्याला ह्याला पड्यात पडायचंच नाही. हे नवीनच आलं आणि इतकं हेंद्रमेंद्र दिसतंय. अरे लहानपणी त्याच्या आईने दूध पाजताना त्याला गार पाजेलं का बिगर फुकेल्याचं गरम पाजेलं एवढं होत झाले. तू अजिंठ्याला बघितलेले आहेत का तुम्ही? ते दगडावर कोरलेलं नाही का, वाकडे तिकडे असे डोंगर केलेले. तर हा याचा मोहन जे दौडतोय हडप्पा संस्कृतीतला एवढंच दिसतो ना प्राणी. महाराष्ट्रात असा प्राणी आहे का? काही गरज आहे का मराठ्याच्या लफड्यात पडायची? आता मराठीचे पट्टेले सोयीचे येतोय हे भलं इतकं लांब लाकूड घालतेत. मग काही समज नाही, काही नाही. आम्ही आमचा रक्त जाळतो, आम्ही आमच्या लेकरं बाळ मोठे करण्यासाठी तळमळ करतोय. तुला घेणं काय? इतकी मीडिया ट्रायल घेतली, याच्यासाठी घेतली की मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे. बघा काय चाणक्य नीती असती. आपण फक्त आडमुठे येत आणि आडमुठ्यापणाचा ह्या लोकांनी फायदा घ्या. यांच्या बुद्ध्या बघा वापरायच्या कशा. जरांगे पाटील जर आंदोलनात राहिला, 58 लाख नोंदी द्यावाचा लागणार आहे. ही सरकारला धाक. जरांगे पाटील जर आंदोलनात राहिला, सातारा संस्थांचा कोल्हापूर संस्थांचा GR काढावाच लागणार आहे. हैदराबाद गॅजेटच्या GR नुसार प्रमाणपत्र मराठवाड्याला द्यावंच लागणार आहे. परतावे पोरांचे थांबलेत. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून घेतलेलं कर्ज द्यावाच लागल. मराठ्यांसाठी ओबीसीच्या सोयी सुविधा सवलती सगळ्या घेतल्यात आपण, त्या पण द्यावा लागतात. मग हे काहीच द्यायचं नाही असा कट शिजला. 29 ऑगस्टला मला कोणी सांगितलं त्याचं नाव सुद्धा सांगणार. माझ्या मराठ्यांना 3 वर्षात आयुष्यात मी कधी खोटं बोललेलं नाही. म्हणून तुम्ही न बैठका देता नाही बोलत सुद्धा एवढ्या संख्येनं जमातात. फक्त इमानदार आहे तुमच्या. मला पक्की माहिती दिली की असं असं आता शिजलंय. सुरुवात कुठून करायची तर प्रमाणपत्र रद्द करून गैरसमज जरांगे पाटलाच्या विरोधात पसरायचं. हे आरक्षण टिकणार नाही, हे रद्दच होणार आहेत प्रमाणपत्र. मग पोरं भयभीत होणार, शिकणारे पोरं पोरी. आता आपण ऍडमिशन घेतलं, अमुक झालं, आता कसं होईल, ही प्रयोग. मग याच्यातूनच काही मराठ्यांचे समन्वयक हाताखाली धरायचे आणि काही अभ्यास आणि रान पेटवायचं. आम्ही म्हणलो होतो हे टिकणारच नाही, हे नको, ते नाही पाहिजे, मग सरकारला मिळणार आणि माझ्या विरोधात छत्रपती संभाजीनगरला आंदोलन लावणार. ही यांचं षडयंत्र. आंदोलन करणाऱ्याने आयुष्यात समाजाला काडीची मदत नाही केली, एक प्रमाणपत्र सुद्धा नाही. मी लाखभर का होईना माझ्या समाजाच्या कुटुंबात दिले असतील ना आयुष्यात येऊन. तुम्ही आयुष्यात काही दिलंच नाही. तुमच्यात कायम बदल होत राहिला, तुमच्या संसारात कायम बदल होत राहिला. मी माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या संसारात बदल केलाय, माझ्या संसारात नाही. आणि हे कुठंच खपत नाहीये. पण मला ही गोष्ट पक्की माहीत झाली की बावनकुळ्यांनी पत्र दिलं. आरंभ म्हणला आता गाठला. नियती मराठ्यांच्या बाजूने. यांनी किती डाव टाकले नाही यशस्वी. शेवटचा डाव आता फडणवीसांचा. इथून मागे केलेले वेगळे हल्ले अमक तमक. आता आहे शेवटचं. आपण नाही म्हणत का स्लो पॉयझन, गुळ चारणे. एखाद्याला औषध पाजून मारण्यापेक्षा गुळ चारून मारायचं, ही प्रयोग. मला गोड बोलते, तिकडं गोड बोलते. पाणी
दोन्हीकडून प्रयोग चालू आहेत. फक्त कळून द्याय ना काय चाललंय. गिअर मध्ये कसं घ्यायचं ना, ही सिस्टम पुरी लावली गेली. शेवटच्या क्षणाला फडणवीस सांगतो, शेवटच्या क्षणाला जमलं तर समाज विरोधात जाईन माझ्या, नाही जमलं तर देऊ आरक्षण मराठ्याला. ही डाव त्यात नियती मराठ्यांच्या बाजूनं. मला मेळ लागला बावनकुळेने हे प्रमाणपत्र रद्द करायला, नोंदी रद्द करायला पत्र दिलं. मग मी काय लय सोयीचा नाही, अधिकाऱ्याला म्हणलं भाऊ पत्र कोणचं आहे, त्याला भिऊ सरकारच, मग भिऊ मी लय शहाणा नाही. असं त्याचं सापडलं ते, आणि बावनकुळेचं पत्र बावनकुळेच्याच ऑफिस मधून हाताला लागलं. बघ म्हणा बावनकुळे मी बी किती पुढचा आहे. तो केलं परळीच्या लाभार्थी टोळीसाठी हे काम. आम्हाला मराठ्यांना माहितच नव्हतं ते तू त्या लाभार्थी टोळीला जॉईन आहे म्हणून. आज ह्या तुळजापूरच्या नगरीतून फडणवीसांना सुद्धा माहित होईल की हो परळीच्या लाभार्थी नासक्या नालायक टोळीला जॉईन झालेला आहे म्हणून. फडणवीसांना सुद्धा आज माहित होईल. हे त्या टोळीसाठी त्यांनी काम केलं. पत्र आलं माझ्या हातात, मी दिलं मीडियाच्या बांधवाला सांगू. बावनकुळेने पत्र देऊन नोंदी रद्द केल्या आणि मराठे खरबडून जागेला, झाकच गेली मराठी. कारण ही नवीन माणसावरती आरोप म्हणले असते. बर मी खोटं बोलत नाही, मला आरोप करायचा असता तुम्ही धन्यावर केला का, भुजबळवर, त्यांनी काही केलंच नाही, बळच काय नाव घेऊ. ज्यांनी केलं त्याच. बावनकुळेचं पत्र मराठ्यांनी बघितलं. तुम्ही बघितलं सगळ्यांनी, नसन बघितलं तर पुन्हा बघून घ्या, वाचून घ्या. मग मी काय चुकीचं बोलतो. भाजप मधल्या एकाही मराठ्याच्या पोराचं पोरीचं या कुणबी प्रमाणपत्रामुळे कल्याण होणार नाही का. शिवसेनेच्या एकाही पोराचं पोरीचं कल्याण होणार नाही का. मग याला कळत नाही का आपले प्रमाणपत्र रद्द का करायला बावनकुळ्या. बावनकुळ्या रद्द करतो कशामुळं. इतके मेलेल्या रक्ताच्या मराठी झालेत का प्रश्न विचारू शकत नाहीत. तुम्ही प्रश्न विचारायची तयारी नाही ठेवली तर काही दिवसांना असा काळ येईल की तुमच्या प्रॉपर्ट्या सुद्धा हे लोक हडप करतील. लक्षात ठेवा. इतकी हुंडगिरी वाढून यायची. जागच्या जागेवर लोक दाबायचे शिकाय पुढच्या काळात. त्याला वाढून देऊ नका. अन्याय करून जर तुम्ही सहन करणार असलात तर तुमचे मुर्दे पडलेले माहीत होणार नाहीत. ते एकाला गोड बोलते तर दुसऱ्याचा कार्यक्रम करते तर दुसऱ्याला गोड बोलते तर याचा करते. ही यांची सिस्टम आहे. फसताल, सगळेच फसताल या षडयंत्रात. लक्षात ठेवा. माझं काय जाणार नाहीये. मी समाजासाठी आयुष्य दिलंय, समाजासाठी जिवंत आहे तोपर्यंत लढणार आहे. ह्या षडयंत्रात जर फसलात तर बाहेर येता येत नाही पुन्हा. आत्ताच जागे व्हा. बावनकुळ्याचा आणि आपला काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करण्याचं काम सुरू केलंय. यांना वेळेत रोखावं लागल. आता मराठ्यांना कळालंय. ज्या ओबीसीच्या काही नेत्यांना काही म्हणतोय मी, मराठे चांगलं म्हणतात तेच आतून असं काम करतात की आतून साथ देतात एकमेकाला. लक्षात ठेवा महाराष्ट्रातले मराठे. आता आपण नुसत्या भोळ्यापणात जगायला लागलो आणि भोळ्यापणात आपण संपून जातो. हे खूप पुढे गेले आपल्यापेक्षा. आपलंच खाऊन आपल्याच मतावर निवडून आले आणि आपण निवडून दिले. मंत्रिपदाचा अधिकार आला तर त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर आपल्याच विरोधात सुरू केला. ओ अरे नेती यांची उघड्या डोळ्यानं कसं बघणार. त्या शिरसाटला काय नाही केलं राव मराठ्यांच्या पोरांनी. त्याने एक बाबा आणला शिरसाटने. ती टिकला लावलेला बाबा गुडुंग 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 वाजित त्यो. ते बाबा मलाच बोललो. प्रचाराला आला त्याच्या
आणि बोललं मला. जेच मराठीचे पोरं उठले त्या सभातून ती सभाच मोडली. उठून आलेच नुसते खुर्च्यात राहिला. काय करते तिथं, कुणाला भाषण करते. शिरसाट उठला ना अंतरवालीत येऊन बसला. बाबा आणल्या म्हणले बोकांडे बसायला आणि ती माझ्या जोरावर बसला म्हणे. म्हणलं काय झालं. मी ऐकलं मी नव्हतं बरं का, मी खरं सांगायलो. या पवित्र भूमीत तुळजाईच्या खोटं बोलू नये. मला माहितच नव्हतं काय झालं. मला टीव्ही बघायला टाइम नाही, मोबाईल बघायला टाइम नाही. ती म्हणला ते तुमच्यावर बोलला. म्हणलं काय म्हणला. म्हणलं असं असं म्हणलं. आणि मग ते सुरू केला बाबा. भोंगळा करूच तर बाबा ठेप्याला आणला. मला आधी माहित नव्हतं, शिरसाटने सांगितलं. म्हणलं बाबा तुला काय दोष आहे त्याच्यात. मराठ्यांच्या पोरांनी 2 रात्रंदिवस त्याचं काम केलं. चांगला आहे म्हणूनच केलं असेल ना संभाजीनगरच्या पोरांनी. बघा असा उतला तो. इतकी गद्दारी केली त्यांनी ते प्रमाणपत्र रद्द करायला ते सुद्धा कोटाने करू लागला. मराठ्यात काय संभ्रम केला असता. नोंदीच ठिकाणात काय की बुवा, काय संभ्रम झाला असता तुमचा सगळ्यात. नोंदीच टिकत नाहीत का काय घेऊ. मग काढाव का नाही काय की. घेण्या देण्याचं टेन्शन वाढलं असतं नाही तुम्हाला. पण समाजाला माहित झालं आपलं खरं असून सुद्धा रद्द केलं मंत्र्यांनी. आता मंत्री रद्द करा म्हणल्यावर अधिकाऱ्याचं काय चालतंय. अधिकारी नाही म्हणतो त्या इड्यान बिड्या अधिकाऱ्याच्या मागा लागा त्यात. जेलात जाण्यापेक्षा आपले प्रमाणपत्र रद्द केले. म्हणजे आपणच केलेला मंत्री, आपणच मत दिले त्या बावनकुळ्याला. कारण तिकडे सुद्धा कोणी मराठी आहेत, लय मतदान करतात त्यांना. आता कळण त्यांना 29ला बावनकुळ्यामुळे भाजपचे किती हाल झाले. हे खोटं सांगायलो नाही तुम्हाला, त्याचं रिअल पत्र आहे. काय करणार कोण सत्ता असल्यावर. तुम्ही जर कुणी मंत्री झालात आणि तुम्ही जर म्हणलात हे काम का करतो, त्याला गपचीप ऐकायला लागणार अधिकाऱ्याला. मराठ्यांचा बळी द्यायचं काम आपण दिलेल्या सत्तेनं सुरू केलं. आता मात्र आपल्याला खूप जागा होऊ नये. धाराशिव जिल्ह्यात जागा करायची गरज पडत नाही, पण यांची आता जिरवावं लागतं. 29 ऑगस्टच्या आंदोलनात काही ठेवायचं नाही. अख्ख्या मागण्याची अंमलबजावणी घ्यायची. 5 मिनिटं सुद्धा वेळ द्यायचा नाही. तुमच्या भराशावर मी तिथं मरुस्तर बसायला तयार आहे. तुमच्या भरोश्यावर मी तिथं मरुस्तर तयार आहे बसाय. आपल्याला एक सुद्धा मागणी ठेवायची नाही. निर्णायक आंदोलन करायचं आता आहे. कारण हे नंतर असं करते, काय गरज नाही पडणार मुंबईची. एकदाच मुंबईला गेले तर अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर होते. हेच फडणवीस साहेब 11 वाजताच नागपूरला गेले. आणि मग शिंदे साहेबांनी विचारलं फडणवीस साहेब कुठे. ते म्हणले नागपूरला. ते म्हणले मग मीच दरेगाव चाललो. हे दोघं तिथं दिसणात म्हणल्यावर अजित दादा म्हणले 2 कुठे गेले. मेलेल्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल कधीच चुकीचं आणि खोटं मागं बोलू नये. मला हे त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनी सांगितलं सरकारमधल्या. अजित दादा म्हणले 2 कुठे. ते म्हणले फडणवीस साहेब गेले नागपूरला. आणि म्हणले एकनाथ शिंदे साहेब. ते म्हणले दरेगावला. आणि ते म्हणले मग मला का रट्टे काल ठेवलं काय मुंबईत एकट्याला. आपलं काय ठरलं होतं, आंदोलन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सगळे दौरे रद्द करायचे, सगळ्यांनी मुंबईतच थांबायचं. मग हे कुठं गेले मला कसं. मी चाललो म्हणले पुण्याला. मराठ्याचा दंका असा आहे, मुंबईत जायची गरज पडणार नाही. आपण एक जीवानं ताकद लावू. तुम्ही फक्त धाराशिव जिल्हा सगळा पिंजून काढा. याच्यानंतर आंदोलन होणार नाहीये. हे शेवटचं आंदोलन आहे. हे शेवटचं आंदोलन. निर्णायक आंदोलन करायचंय.
प्रत्येक मराठ्याला फक्त एवढंच सांगा, घरापर्यंत जाऊ, मराठ्याची असल ती गाडी घरी ठेवायची नाही. आपण आपल्या गाड्या, मोटरसायकली, फोर व्हीलर, ट्रॅक्टर, जीपा, पिकअप, टेम्पो, ट्रका पळा अंतरवाली. मी बघतो यांच्याकडे. आता मी तुमच्या लक्षात आला असेल, लय जणांचे जिरिणार आहे मी आता, कारण यांनी ताणच तेवढा दिला. अहो, तळपायच्या मस्तकातच गेली त्या दिवशी. त्या पोराचे पुरावे पुरावे कसे आहेत? शिंदे समितीनं नोंदी शोधल्या आणि सापडलेल्या नोंदी त्यांनी ग्रामपंचायतला लावल्या भीतीला. गावाला माहित बी नाही काय चिटकेलं. गावकऱ्यांनी विचारलं, तू काय चिटकाला? ती म्हणे नोंदी आहे. ती भाषा वाचित आहे ना. पण आपल्या गावातल्या काही हुशार पोरांनी त्याचे फोटो काढले आणि विश्लेषण करणाऱ्याकडे ते घेऊन गेले. आणि त्यांनी सांगितलं, तुमच्या गावातल्या ह्या नावाच्या कुणबी नोंदीने काय 2 वर्षापूर्वी, त्या 2 वर्षापूर्वी यांनी सापडलेल्या नोंदी, ते प्रमाणपत्र दिलं. सगळं गाव त्याच्यात 3000 लोक बसले. 3400 लोक आहेत मला वाटतं त्या गावात. दहीहंडे नावाचे प्रमाणपत्र निघाले. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला सांगतोय बावनकुळे आणि ह्यो शिरसाट. त्यांचे प्रमाणपत्र. बर, जात पडताळणी समितीने काय सांगितलं? यांना व्हॅलिडिटी देऊन टाका. तसा आम्ही आदेश करत आहोत. ते बी व्हायरल केलंय मी. नसं तुमच्यापर्यंत मिळालं तर पुन्हा व्हायरल करतो. तरी रद्द होतं. मराठ्यात ताळ्यावर राहा बरं का तुम्ही. तुमच्या बुद्ध्या ठेप्याला ठेवा. तुम्ही ताळ्यावर राहा. पुढची पिढी बरबाद होईन आपली. आपण जगतो कसे बी आता. पुढच्या पिढीचं, लेकरा बाळाचं, लेकी बाळीचं असं मरण आणतील. आपण एवढे ताठर असून जर हे हालेत तर मग कसं व्हायचं? काय व्हायचं तर काय व्हायचं? मला वाटलं तर आणखीन काही, मला वाटलं बावनकुळेच आला. नाही, ते त्याला आता त्याने चूक केली, त्याला भोगावं लागणार. आपण फक्त तुम्हाला सांगितलं मी का, आपण फक्त आता गावोगाव पिंजायला सुरुवात करा. कुणीच हायगाई करू नका. आंतरवाली जाम झाली, सरकार गेलं. पुऱ्या मागण्या घेऊन तर हटायचं नाही. बार आंदोलन करायचं. किती दिवस? 3 वर्ष झालंय ते गाव आपल्यासाठी झुंजत आहे. ज्या गावानं रक्त सांडलं त्या गावच्या नोंदी रद्द करायला लाज वाटली पाहिजे यांना. ज्या कधी रद्दच होऊ शकत नाहीत. उद्या तुमच्यावर वेळ येणार. मग ही सगळ्यावर वेळ येणार. ते प्रत्येकाच्या नोंदी असं दादागिरीनं मंत्री सांगून रद्द करणार. मग काय करणार आपण? तुमचं खरं असूनही चालू देणार नाही. खरं असूनही चालू देणार नाही. म्हणून आता आपल्याला ही शहाणपण म्हणायचं. बावनकुळ्याने आपल्याला शहाणपण शिकले. आम्ही मंत्री पुढे चालून तुमच्या खऱ्या असल्या तरी रद्द करणार आहेत. हुशार केले त्याने आपल्याला. म्हणून आपण आता सावध व्हा. एकही नोंद आपल्या गरीब मराठ्यांची रद्द होता कामा नये. एक पण. आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पुरा धाराशिव जिल्हा पुरा पिंजून काढायचा. एक माणूस नाही म्हणला पाहिजे की मला सांगितलं नाही. तुमच्या मोबाईल मधले जेवढे फोन आहेत प्रत्येक फोन लावून सांगा निघ म्हणून. आपण आपल्या गाड्या घ्यायच्या, मराठ्याजवळ गाड्या आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकापर्यंत ही निरोप द्या आणि रोज मोबाईलवर पोस्ट टाकीत जा आंदोलनाच्या. आपल्या रोज मोबाईलला काहीतरी काम पाहिजे ना. मी आता का तुमच्या खेडगावात सांगितलं, मोबाईल 3 वाजता ऑनलाईन तिथं बसलेला प्रत्येकाची, आणि पोस्ट तर एक टाकली नाही. आणि मग ऑनलाईन 3 वाजता पाठव, तू बघतो काय मोबाईल मध्ये. 3 वाजता मोबाईल बघतो काय. जातीच्या कामाला तुमचं योगदान द्या. कमीत कमी राहिलेले एवढे 15 दिवस जातीसाठी ताकद द्या. तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होईल, सोनं होईल त्यांचं. वेळ द्या तुम्ही. हातचं जेवढं काम आहे ते करा. तुम्हाला शेतात काम आहे, तुमच्या व्यवसायावर काम आहे, तुम्हाला बसल्या बसल्या फोन लावा.
सोडू नका एक पण फोन. येईल नाही तर नाही येईल, आपलं सांगायचं काम करा. अख्खा मराठा जागा होतो. सोशल मीडियातली ताकद आहे. अख्खं जग जागा होतं सोशल मीडियावर. तुम्ही काय शिव्या द्यायले कोणाला का गोळ्या घालीन म्हणाले याला? आपल्या आरक्षणाबद्दल मराठा जागृत करायला होतो आपण. आणि आपल्या जातीचे पोस्टर टाकायला लाज काय वाटती? तू मराठा कसला मग तुला लाज वाटते? तर तुला मताची भीती असेल तर मराठ्याच्या मताची सुद्धा भीती आहे बरं का. मग पुढं मराठा आरक्षण आणि मराठ्यांबद्दल तू मोबाईलवर तुझ्या टाकल्यामुळे जर तुला मताची भीती वाटत असली त्यांच्या, तर आमच्या सुद्धा मताची भीती एवढं ध्यानात ठेव. मग तुला न टाकल्यामुळे सुद्धा आम्ही मतदान नाही करणार तुला. आपल्याला जागावं लागणार आहे. जातीसाठी जिवंत व्हावं लागणार आहे, जागावं लागणार आहे जातीसाठी. आपल्याला जातीचे रक्षक बनावं लागणार आहे. आज तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली. मी मराठवाड्याचा दौरा नंतर घेणार होतो. आपण प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बैठका लावू पश्चिम महाराष्ट्र झाल्यावर. पण तुम्ही एकच काय खेळ केला मला काहीच कळलं नाही. सगळं मंगल कार्यालय भरिलं तुम्ही. मला नाही वाटत तुम्हाला वेळ दिलता, कारण तुम्हाला आम्ही एवढं दिलं की आम्हाला तुमच्याकडे मुक्कामाला यायचं. कारण आम्हाला पुढच्या गावाला जायला जवळ राहील. तुळजापूरच्या सगळ्या बांधवाला सांगितलं आम्ही मुक्कामाला तुमच्याकडे यायला पाहुणे म्हणून. आता पाहुणे म्हणून जेव्हा लागेल ना, त्यात तुमची भावकी बी आली. हा, भावकी बी आली तुमची. अर्धी अंतरवाली यांचीची. मायला पण चाबर येते यार तुम्ही. त्या भावकीला प्रमाणपत्र द्या ना तुम्ही. हो ना, त्या भावकीला प्रमाणपत्र द्या ना तुम्ही. हे एनटीत येत. तारक सगळे एनटीत जाते. खरंच ना, तुम्हाला खोटं वाटतंय का? यांची भावकी. अरे पण हे द्यायनात ना, ते हिस्सा नाही मागणार तुम्हाला, काय नाही करता. मी लिहून देतो तुम्हाला त्यांच्याकडून की ते तुम्हाला हिस्सा नाही मागायचा. लय रक्त सांडलंय त्यांनी तुमच्यासाठी. आपल्याला ह्या आंदोलनाची पूर्ण ताकदीनं तयारी करायची. खरंच नतमस्तक मी तुमच्या पुढं की तुम्हाला वेळ नाही देऊन जर तुम्ही एवढ्या संख्येने जमतात तर याचा अर्थ राज्यात जातो मराठी किती पेटून उठलेले. जो संदेश जातो न बोलून जर लोक येणार असले ना तर राज्य खूप घाबरत. आणि एकजूट समाजाला सरकार देत. जो समाज एकजूट असेल त्याला कसलंही सरकार असू द्या वाकतच. आणि यांनी तर आता आपली खोडी केली. आपल्या वाटा यांनी जायला नव्हतं पाहिजे पण गेलेत. आता बदला मतला पूर्ण घ्यायचा. एकही मागणी आपली यावेळेस ठेवायची नाही. निर्णायक शेवटचं आंतरराष्ट्रीय आंदोलन करायचं. ही शेवटचा दौरा म्हणायचा आता. पण मराठ्याची एक गोष्ट सुद्धा मागं ठेवायची नाही आता. आणि सगळ्या बाजूने सावध राहा. सगळ्या बाजूने काय सरकार षडयंत्र करतंय, काय पद्धत चालली, काय भूमिका आहे, आणखीन काही मराठ्यात फूट पाडतंय का, कोणाला आंदोलनाला पुन्हा बसवतंय का. कारण त्यांची बाजू वाढायला पाहिजेत ना काही. त्यांना निव्वळ बनवा बनवी चालू आहे. इतकं सावध राहा. तुम्ही तुमच्याच पक्षाचं काम करा. मी म्हणत नाही तुम्हाला याचं काम करू नका आणि त्याचं करू नका. पण जात आल्यावर मात्र पक्षाला किंमत देऊ नका. सगळ्यात अगोदर जात, 2 नंबरला पक्ष. मग तुम्ही कुठल्या पक्षात असाल, तुम्ही जर मराठी या भूमिकेत आले की जात सुधारली. आणि जात सुधारली तुम्हाला मरणच नाही राज्यात ह्या जातीला. पुन्हा कवा राज्य करते तुम्हीच. पण त्याच्यासाठी जात सुधारावं लागेल. जातीचे पोरं शिक्षणात पुढे गेले, नोकऱ्यात पुढे गेले, ते प्रबळ होते. आणि प्रबळ झालेले तुम्हाला ते कधीच तुमचा अपमान होऊ देणार नाहीत. हमेशा कपाळाला बोलालच तुमच्या. पण त्यांना जर काहीच नाही, तुम्ही नोकऱ्या दिल्या, शिक्षण दिले, ते बी द्यायनात आणि तुम्ही द्यायनात, मग समाजाने किती दिवस सहन करायचं. म्हणून ह्या राज्यातल्या माझ्या मराठा समाजासाठी तुम्ही सगळ्या ताकदीने उतरा ही विनंती तुम्हाला करायला आलोय मी. आणि तुम्ही खूप बैठक मोठी घेतली नसून
जिल्ह्याची बैठक धाराशिवची होणार आहे, आणखीन तिथं होणार आहे आणखी. ती सुट्टी नाही. मराठवाडा, विदर्भ सगळीकडे होणार. फक्त माझी तब्येत बरी राहिली पाहिजे. नाही राहिली तर माझ्या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर तुम्ही घ्यायची आणि घराघरापर्यंत मराठ्याकडे जायचं, कारण तुम्ही सुद्धा त्या समाजाचे. हे बघा, मराठा समाजाचा कधीच उपकार विसरू नका, कधीच विसरू नका. समाजाने समाजाचा उपकार कधीच विसरायचा. आपल्याला आपला समाज मोठा करायचा, मग 2 नंबरला राजकारण. पुन्हा एकदा आपल्या तुळजापूर नगरीतले सगळे मराठा बांधव जमलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो. आणि उद्या सकाळपासून मात्र सगळे कामाला लागा. आणि मला एक विशेष सांगायचं, आपल्या जेवढ्या गाड्या आहेत ना, एका लाईनीत चालत जाया. मागं पुढं चालायला लागलं ना, धक्मू होतं. गाड्या एक तर दमाने पळावं लागतात, आणि गाड्या दमाने पळल्यामुळं पुढचे गावं कव्हर होत नाहीत, कारण गाड्याची गर्दी झाली प्रचंड. खूप गाड्या झाल्यात आणि मग त्या धडकायची भीती आहे. त्यामुळं मनानेच कुणी मागं राहील पुढं राहील काय फरक पडत नाही. आपण सगळेच जण समाजासाठी बाहेर पडलो. आणि तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही सगळेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चला. जरा येऊ, जरा हिंडून 2-4 दिवस जरा निघा बाहेर. धाराशिवच्या मराठ्याकडे मारण्याच्या गाड्या काय करायचं, 2-4 दिवस घरात ठेवून येऊन जरा पश्चिम महाराष्ट्र हिंदून सगळ्याकडून सगळे काम रोजच येत. आणि ज्याला येता येत नाही, येणाऱ्या पोराला ना राव तुमचे श्रीमंत मराठी गाड्या, मास्तराला येता येत नाही, डॉक्टरला येता येत नाही, वकिलाला येता येत नाही. जाऊ द्या तुमच्या गाड्या, पळून द्या ना मराठ्याच्या पोरं घेऊन जरा. आणि 2-4 दिवस समाजासाठी बाहेर निघायचं. धाराशिव किल्ल्यातल्या सगळ्याच बांधवाला म्हणतो, जरा काढा गाड्या बाहेर, जरा येऊ, जरा हिंडून पश्चिम महाराष्ट्रात. त्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे, आपल्याला भेद नाही करायचा. खूप चांगली बैठक घेतली, तुमचं खूप कौतुक करतो मनापासून. 29 ऑगस्टची जोरदार तयारी करा. आणि सगळ्याला जोडायची सोय केली, जेवायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.